स्वामी समर्थ. यंदा 2026 मध्ये शनी जयंती येत्या 16 एप्रिल 2026 शनिवार या दिवशी आलेली आहे. पण ही जी काही शनी जयंती आलेली आहे ना, ती खूप छान असा योग घेऊन आली आहे 13 वर्षानंतर. कारण की 13 वर्षानंतर यंदा शनी जयंती जी आहे ती शनिवारी असणार आहे. सोबत शनिवारी दर्श अमावस्या म्हणजेच आपली शनी अमावस्या देखील असणार आहे. त्यामुळे अत्यंत प्रभावी तिथी आहे. आता शनी देवता कोण आहेत आपणास माहिती असेलच खूप जणांना, पण तरी सुद्धा सांगते की शनी देवता जी आहे ती न्यायाधीश म्हणून सुद्धा ओळखली जाते. सोबत तिला न्यायाची देवता किंवा कर्माचा हिशोब ठेवणारी देवता म्हणून ओळखलं जातं. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचा कर्माचा हिशोब ठेवणारी एकच देवता आहे ती म्हणजे आपली शनी देवता. त्यामुळे आपल्या चांगल्या कर्मानुसार आपल्याला चांगलं फळ ती देत असते आणि वाईट कर्मानुसार ती आपल्याला वाईट फळ देत असते. अशा प्रकारे ही आपली शनी देवता आहे. आता शनी देवतेला सूर्यपुत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण की शनी देवता ही सूर्य देवता आणि माता छाया यांचा पुत्र म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर आपणास याबद्दल माहिती कळाली असेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शनी जयंतीला जी 13 वर्षानंतर जो शुभयोग या दिवशी आलेला आहे, या शुभयोगावर आपल्या शनी देवताला काही वस्तू अर्पण करायच्या जे अत्यंत प्रभावी आहेत. आणि त्या वस्तू अर्पण करताना आपल्याला काही मंत्र देखील पठण करायचे आहेत. आणि ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही साडेसाती किंवा शनिदोष जे काही आहे किंवा आर्थिक समस्या ज्या काही आहेत त्या सगळ्या काही दूर होणार आहेत. आता त्या वस्तू काय आहेत किंवा कुठला मंत्र पठण करायचा याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.